सो सुंदर सकाळ मित्रांनो, आज आम्ही शिलाँगला चाललो आहे। सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथं बसची वाट बघत आहे। अतिशय खूप थंडी आहे। माझ्याबरोबर आहे आपला सत्यवान भाऊ। कसं वाटतंय आणि थंडी कशी आहे? हो, थंडी आसामची थंडी म्हणजे खूप थंडी आहे भाऊ। तरी पण 4 वाजता आता दिवस निघालेला आहे, त्याच्यामुळे असं वाटत नाही आता दिवस निघाला, आम्ही जातोय आता। निघाले 4 वाजलेले आहेत, बसची वाट बघतोय। आता जाऊया इथून गुवाहाटीवरून शिलाँग। यस। आम्हाला आता थोडा उशीर झाला। आम्ही सध्या चेकपोस्टवर होतो मेघालयाच्या। तिथं पोलिसांनी लोकांचं व्हेरिफिकेशन केलं। आमचं फक्त सत्यवान भाऊचंच कार्ड मागितलं, त्यामुळे आम्हाला काही एवढा मोठा प्रॉब्लेम झाला नाही। आता चाललो आहेत। सत्यवान भाऊ खूप शांत दिसत आहे। नाही शांत नाही, असं आहे। अक्षय भाऊ काहीतरी 2 शब्द बोला। आम्ही सत्यवान भाऊ सोबत आलेलो, त्यामुळे सत्यवान भाऊचं नाव खूप मोठं आहे इकडं, त्यामुळे आम्हाला एकाच आयडीवर दिलं सोडून। फालतूपणा बंद करा असा। तर फायनली आम्ही आता शिलाँगमध्ये उतरलो आहे। जास्त लांब नाही, जवळपास गुवाहाटीहून 60 किलोमीटर होतं। फक्त यायला उशीर झाला डोंगर दऱ्या असल्यामुळं। तुम्ही तर बघितलंच आहे की किती हिरवं डोंगर होतं। भाऊ सीन कसे होते जरा सांगा। भाऊ सीन असे होते की आयुष्यात कधी बघितलेले सीन नाही, फोटोमध्ये बघायचं फक्त, पण आता प्रत्यक्षात आलो तर छान वाटतं। आणि मी ऐकलं होतं फक्त की हा मेघालय हा स्कॉटलँड नावाने ओळखला जातो। इंडियाचा खरंच स्कॉटलँड आहे इंडियाचा। हा खरंच आहे, इंडियाचा स्कॉटलँड आहे। आणि आम्ही खरंच जर तुम्हाला फिरायचं आहे नॉर्थ ईस्ट म्हणले तर प्लॅन चांगला बनवा। आणि मेघालय पण बघा, मेघालय अतिशय सुंदर आहे। शिलाँगला तर याच नक्की। तर चला बघूया अजून काय काय बघायला मिळतं ते। सध्या आता पोलीस बाजारमध्ये जाणार आहे, तर बघूया आता तिकडे जाऊन काही राहण्याची व्यवस्था होते का, तर जाऊन बघू। तर काय म्हणता भाऊ, जर आपल्याला राहायला जागा नाही भेटली तर मग? भाऊ मग आहे आपला हे फुटपाथ, आपण चालत फुटपाथ एवढा भारी आहे, खरंच भारी। मी दाखवतो शिलाँगचे रस्ते आणि फुटपाथ तर बघू शकता, बघा किती सुंदर आहे। अरे बाबा, चर्च आहे। असं वाटतंय आम्ही फॉरेन कंट्रीचं चालू आहे, पण सध्या इंडियातच आहे। पण भारी आहे शिलाँग खरंच भारी आहे। मेघालयाचं हायकोर्ट, हे सुंदर बिल्डिंगा तुम्ही बघू शकता। आणि हे आहे मेघालयाचं हायकोर्ट। हायकोर्ट आहे मेघालयाचं, एकदम भारी, एकदम सुंदरचं हायकोर्ट आहे। वाह, एकदम भारी। मेघालयामध्ये एक गोष्ट दिसते की किती पण ट्रॅफिक असली तरी रॉंग साईडनं ओव्हरटेक नाही करायचं, लाईनीत जायचं। ही एकमेव चांगली गोष्ट मला इकडे आढळली यामध्ये। आणि क्लीननेस, फुटपाथ वगैरे एवढे स्वच्छ ठेवताय लोक खूपच। हे बघा केवढी लाईन लागलेली आणि पलीकडचा रस्ता रिकामाच आहे, तरी पण सुद्धा ते एका लाईन मध्येच चालताय।
सो फायनली आम्ही पोलीस बाजारमध्ये पोहोचलो आहे जेवण करून. एका ठिकाणी थोडी बिर्याणी खाल्ली. आता चाललो आहे. काय बोलायचं बोला लवकर. आम्ही आता त्या रेस्टॉरंटमध्ये चिकन बिर्याणी खाल्ली. चिकन बिर्याणीची क्वांटिटी पण कमी होती आणि तिखट तर अजिबात नव्हतं. त्याची पूर्ण तिखट जी चटणी होती, मिरची सगळी संपून आलो. या भाऊनं सगळी बाटलीची अख्खी बाटलीची बाटली खाल्ली चटणीची, तिखट चटणीची अगदी बाटली खाल्ली एकदम. ॲक्च्युली ख्रिसमस पिरियड असल्यामुळे हॉटेल्स खूप महाग होते. त्यामुळे आम्हाला कसं तरी एक माणूस भेटला आणि त्याने आम्हाला हे हॉटेल दाखवलं. तर हे आहे आमचं हॉटेल. हे आम्हाला पडलं 2च बेडशीट आहे, पण आम्ही तिघांमध्ये कसं तरी ॲडजस्ट करू. हे आम्हाला पडलं 1700 रुपयामध्ये. तर ॲक्च्युली तिकडं पण 500 रुपयांमध्ये सिंगलवाले आहात. जर तुम्ही आलात तर सिंगलवाले करू शकता. जर जास्त लोक आलात तर हे करा. भरपूरसे मिळतात. ऑनलाईन नका करू. ऑनलाईन खूपच महाग दाखवतात. 14,000 20,000 7,000 28,000 पण दाखवतात. त्यामुळं शक्यतो इथं येऊनच बघा. हॉटेल्स चांगले असतात. रात्र काढायची असते. हे एवढं पण चांगलं नाही. एवढं आहे आम्हाला मिळालं 1700मध्ये. TV आहे, सेपरेट बाथरूम आहे, सगळ्या गोष्टी आहे व्यवस्थित. आणि इकडं थंडी खूप आहे त्यामुळं बाहेर तर आपण राहू शकत नाही. तर आता आपण बाहेर जाणार आहोत. मी तुम्हाला बाहेर कसं असतं, आता रात्र झालेली आहे तर बाहेर दाखवू. सो हे आहे पोलीस बाजार, शिलाँगचा फेमस पोलीस बाजार. रात्री खूप भारी भारी दृश्य दिसतात इथं. सध्या ख्रिसमसचा पीक चालू आहे. हे आहे आय लव्ह शिलाँग. आहे शिलाँगचा पोलीस बाजार. सो आम्ही आता जात आहे. एक लेक आहे, ते लेक बघण्यासाठी. त्या लेकचा चांगला व्ह्यू असतो. आता ते बघूया तिथं जाऊन ते कसं दिसतं. तर हे आहे शिलाँगच्या गल्ल्या. ट्रॅफिकचे रूल्स खूप भारी असतात आणि आपले 2 महाराष्ट्रीयन पोट्टे. आता चाललो आहे लेक पाहण्यासाठी. थंडी बघू शकता. हे बा थंडी दिसली नाही. आपण कोणाचा लेक पाहायला चाललो. लेक हो, लेक म्हणजे तलाव. मुलगा आपल्या मराठी. सो ह्या लेक मध्ये आम्ही आता आलेलो आहे. हे लेक आहे ते. लोक फोटो काढताय. बोट रायडिंग पण आहे. बोट रायडिंग पण करूया जमलंच तर. ही झाडं खूप भारी आहेत. ॲक्च्युली हे गुलाबाच्या झाडासारखं दिसतंय. बघा किती सुंदर सुंदर फोटो. तिकडं बोट राणी. आय थिंक गुलाब नाही येतो, वेगळंच येते काहीतरी. गुलाबाच्या पाकळ्यांसारखंच आहे पण गुलाब नाही. तर हा आहे शिलाँगमधलं एक लेक. बोट रायडिंग आम्ही पण करायला जाऊ आता. थंडी तर खूप वाजते प्रचंड. आणि हे आपले 2 लोक फोटो काढताय. फोटोचं वेळ यांना लागलेलं आहे.
आम्ही या लेकचं 20 रुपये तिकीट होतं, लेकचं तिकीट काढलं आणि आता लेकमध्ये फिरतोय इकडं तिकडं. तर ॲक्च्युली इकडं थंडी खूप प्रचंड प्रमाणात आहे, त्यामुळं कसं वाटतंय, गारगार वाटतंय. कसं वाटतंय? थंड आहे भाऊ इकडं. इकडचं वातावरण थंड आहे, बट आपले जे महाराष्ट्रीयन आहेत ऍडजस्टमेंट करू शकता. आपण सगळीकडे ऍडजस्ट करू, आपण सगळे ऍडजस्टमेंट करू शकतो. तेच. त्यामुळं छान वाटतं. सत्यवान भाऊ कशी थंडी? खूप थंडी. मी तर माझं बोलणं कमी झालं भाऊ थंडीमुळे, एवढी थंडी आहे. ऍक्च्युली कानं पण खूप थंड. माझा चष्मा असा दारुती भाऊ सारखा दिसू लागला, त्याच्यामुळे मी आता काढतो. चला तर बघा लेक कसा आहे ते. सो आम्ही आता पोलीस बाजारमध्ये आलेलो आहोत. मी आता दाखवतो तुम्हाला पोलीस बाजार. अक्षय भाऊ आता त्याच्या गर्लफ्रेंडसाठी काहीतरी घेत आहे. अक्षय भाऊ घ्या काहीतरी. हे कितीचं आहे? शिलाँग आहे का? हां किमान. किमानीकडे असं मीच बोलू राहिला का? शिलाँग आहे इंग्लिश मध्ये विचार नाही हिंदीत विचार. किमान कुठं पण किमान 170 मग 170. सो आम्ही आता जवळपास 2 तास पोलीस बाजारामध्ये आहे. थोडीशी शॉपिंग पण केली. त्यामुळं आम्ही आता जात आहे रूमकडे आमच्या. तर चला आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. काल आपण दुसरीकडे जाऊ. काल आपण शिलाँग पीक बघणार आहोत, कारण आमच्याकडे 2च दिवस आहे सध्या आणि 2च दिवसात सुट्ट्या आम्ही काढलेल्या होत्या. तर शिलाँग खूप छान आहे. तर चला जाऊया आपण. चला बाय बाय टाटा. चला.